एका मोठ्या वडाच्या झाडावर एक पोपट आणि एक कबूतर राहत होते. पोपट नेहमी रंगीबेरंगी पिसांमध्ये मिरवत असे आणि गोड बोलून झाडावरचे सर्व पक्षी त्याच्याशी मैत्री करीत. तो माणसांचे शब्दही नक्कल करत असे, त्यामुळे सर्वांना तो फारच मनोरंजक वाटत असे. कबूतर मात्र शांत आणि साधा होता. कुणाशी जास्त बोलत नसे, फक्त आपले काम करून झाडावर बसून राहायचा. त्यामुळे बरेच पक्षी त्याला दुर्लक्ष करत. एके दिवशी जोरदार वादळ आले. झाडं हलू लागली, पानं गळू लागली. अनेक पक्षी घाबरून इतरत्र पळाले. पोपट उडण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचे पंख खूप ओले झाले होते आणि तो खाली पडला. कबूतरने हे पाहिले. तो पटकन उडून गेला, एका सुरक्षित जागी पोपटाला घेऊन गेला आणि त्याला झाडाच्या खोडामागे लपवले. थोड्या वेळाने वादळ थांबले. पोपटाने डोळे उघडले आणि कबूतर त्याच्यासाठी काय केलं ते त्याला कळलं. तो खूप लाजला आणि म्हणाला, "कबुतरा, मी तुला कधीच गांभीर्याने घेतलं नाही, पण आज मला कळलं, दिसण्यावर नाही तर मनावर प्रेम केलं पाहिजे." तेव्हापासून पोपट आणि कबूतर खरे मित्र झाले आणि इतर पक्ष्यांनाही त्यांनी हे शिकवलं, माणसाच्या रूपाने नव्हे तर त्याच्या गुणांनी ओळखावी मैत्री. शिकवण, खरं सौंदर्य हे मनात असतं. संकटात मदतीला धावणारा खरा मित्र